मित्रांनो, तुम्हाला न्यायालयीन भरतीमध्ये शिपाई आणि लिपिक या पदावर स्थायिक व्हायचं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आपण तयार केलेला आहे. कारण आगामीच तुम्हाला माहिती आहे जिल्हा सत्र न्यायालय भरती येणार आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालय भरती सुरू आहे. यामध्ये स्टाफ कार ड्रायव्हर असेल, लिपिक असेल आणि शिपाई असेल, हे सर्व पदे आहेत. त्याच पद्धतीनं ही भरती प्रोसेस संपत आल्याच्या नंतरच लागलीच जिल्हा सत्र न्यायालय भरतीची नवीन अपडेट्स म्हणजे नवीन जाहिरात येणार आहे आणि त्यामध्ये शिपाई आणि लिपिक या पदाचा देखील समावेश असणार आहे. जवळपास 5,000 च्या पटीमध्ये जागा असणार आहेत. तर त्याची पात्रता काय, पगार काय, संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्ही पाहू शकता जिल्हा सत्र न्यायालय भरतीमध्ये आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहूया शिपाई आणि लिपिक या पदाची. शिपाई या पदाची पात्रता काय आहे, तर केवळ तुमच्याजवळ 7वी पास प्रमाणपत्र असेल तर तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता. म्हणजेच जिल्हा सत्र न्यायालय भरतीमध्ये 7वीचं प्रमाणपत्र असणं अत्यंत मस्ट आहे. तुम्ही जर 7वी पास असाल तर तुम्हाला हा फॉर्म 100% भरता येणार आहे. त्यासोबतच तुमच्याजवळ 7वीचं प्रमाणपत्र असणं देखील अत्यंत आवश्यक आहे. जर नसेल तर आताच तुम्ही 7वीचं प्रमाणपत्र, जी की तुमची शाळा आहे, ज्या वेळेस तुम्ही होता त्या शाळेमध्ये जाऊन 7वीचं प्रमाणपत्र तुम्हाला आणायचं आहे. गुणपत्रक आणि गुणपत्रक आणत असताना तो प्रमाणपत्र तुम्हाला पर्सेंटेज मध्ये आणायचं आहे, नाही की ग्रेडमध्ये. ग्रेडमध्ये असेल तर कन्वर्ट करून तुम्ही पर्सेंटेज मध्ये आणून आताच ठेवू शकता. फक्त एवढीच पात्रता आहे शिपाई या पदासाठी. तुम्ही 7वी पास असाल तर सहज तुम्हाला फॉर्म फिल करता येणार आहे. आता पाहूया दुसरं, लिपिक या पदासाठी पात्र काय, जे काही बऱ्याच विद्यार्थ्यांजवळ नसते. जर जे नवीन विद्यार्थी व्हिडिओ पाहत आहेत आणि तुम्हाला जिल्हा सत्र न्यायालय भरतीमध्ये लिपिक या पदावर स्थायिक व्हायचं असेल, जॉब मिळवायचा असेल तर तुमच्याजवळ मराठी आणि इंग्रजीचं टायपिंगचं सर्टिफिकेट असणं मस्ट आहे. मराठीमध्ये 300 शब्द आणि इंग्रजीमध्ये 400 शब्द हे 2 प्रमाणपत्र तुमच्याजवळ असतील तर तुम्हाला हा फॉर्म फिल करता येणार आहे. त्याच पद्धतीनं कोणतीही पदवी असायला पाहिजे. कोणत्याही शाखेची पदवी असू द्या, BA असू द्या, BCom असू द्या किंवा BSc, कोणत्याही शाखेची पदवी असली तरी तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता. म्हणजे एवढीच आता शिपाई आणि लिपिक या पदाची पात्रता असणार आहे. त्याच पद्धतीनं लिपिक या पदामध्ये अजून एक सर्टिफिकेट आहे, जे की MSCIT सर्टिफिकेट प्रमाणपत्र असणार आहे. ते तुमच्याजवळ असणं मस्ट आहे. तसे जाहिरात आल्याच्या नंतर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाणपत्र दिले जातात, परंतु जे नाव लौकिक आहे ते सांगण्यात मी तुम्हाला MSCIT सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं मस्ट आहे. जर नसेल तर तुम्ही आताच ऍडमिशन घेऊन MSCIT सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवू शकता. त्याच्यानंतर आता हे संपूर्ण शिपाई असेल किंवा लिपिक असेल तर या पद्धतीचं याचं पूर्णपणे पात्रता असणार आहे. आता राहिला प्रश्न विद्यार्थ्याचा की बाबा पगार किती असणार आहे. त्याच्यानंतर पगार जॉईन झाल्याच्या नंतर त्यामध्ये प्रमोशन्स मिळू शकते का ते देखील आपण पाहूया. तर शिपाई आणि लिपिक या पदाचा पगार किती आहे याच्यावर मी व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी. तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा की पगार त्याचा किती आहे. आता आपण पाहूया शिपाई या पदाचं. जर तुम्ही शिपाई या पदावर सिलेक्शन झाल्याच्या नंतर त्याचं प्रमोशन कशा पद्धतीने होते, तर प्रमोशन्स मध्ये तुम्ही डिपार्टमेंटल 3 वर्षानंतर तुम्ही लिपिक होऊ शकता. आणि त्याच पद्धतीने जे विद्यार्थी लिपिक म्हणून लागलेले आहेत, म्हणजे जे आता येणाऱ्या भरतीमध्ये लागतील, तर त्यासाठी काय असेल पदोन्नती, प्रमोशन काय असेल, तर डिपार्टमेंटल एक्झाम होत असते आणि त्यामध्ये तुम्ही जर पास झाला त्या डिपार्टमेंटल एक्झाम मध्ये तर तुम्ही सिनियर क्लर्कच्या पोस्टवर तुम्ही जॉईन होऊ शकता. ते कोणती एक्झाम आहे त्या सर्वांमध्ये टेलिग्राम चॅनल्सवर अपडेट मी तुम्हाला देईल. किंवा ते एक्झाम मध्ये काल परवाच आता नांदेड जिल्ह्यामध्ये ती परीक्षा झालेली आहे आणि त्यामध्ये बरेच विद्यार्थी पास झालेले आहेत की जे की सिनियर क्लर्क या पोस्टसाठी पात्र झालेले आहे डिपार्टमेंटल साठी, आणि बरेच विद्यार्थी फेल सुद्धा त्यामध्ये झालेले आहेत. तर त्याची अपडेट मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल्सवर देईल. तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती होती. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याची तयारी करत असताना ओबडधोबड तयारी करायला आपल्याला जमत नाही. आतापासून याची तयारी करावी लागते. म्हणूनच आपण खास व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करत आहोत. तयारी करत असताना सर्वात अगोदर शिपाई या पदाची तयारी करत असाल तर सर्वात जास्त GS वर तुम्हाला भर द्यायचा आहे. आणि लिपिक या पदाची तयारी करत असाल तर सर्वात जास्त तुम्हाला मराठी आणि इंग्लिश टायपिंग वर जास्त भर द्यायचा आहे. याचे टायपिंगचे पॅसेज आपण तयार केले ऑलरेडी, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदासाठी टायपिंग साठी पात्र झालेला असाल तर खास तुमच्यासाठी आपण 2 ऑगस्टला लाईव्ह वेबिनार ठेवलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.